लोकसभेच्या मिशन 45 साठी महायुतीची नवी शक्कल आता लढवण्यात आली। इच्छुक उमेदवारांची आदलाबदल केली जाणार आहे। अनेक मतदारसंघात उमेदवारांची आदलाबदल होणार आहे। तर महायुतीचा एक वेगळं गणित या ठिकाणी पाहायला मिळतंय। इच्छुक उमेदवारांची आदलाबदली करणार आहेत। पक्षाचे चिन्ह कायम ठेवण्यासाठी घटक पक्षांमध्ये प्रवेश करणार आहेत। शिरूरच्या जागेवरून नाराज असलेले माजी खासदार आढळराव पाटील राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची शक्यता आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत काल रात्री उशिरा आढळराव पाटील यांची वर्षावर 1 तासाच्या बैठकीतून हा तोडगा निघालाय। खरं तर कालच लोकशाही मराठीने याबाबतची बातमी दाखवली होती। शिरूर लोकसभा मतदारसंघात सध्या कोणाची वर्णी लागणार यावर स्पर्धा सुरू आहे। मात्र माजी खासदार आढळराव पाटील हे खासदार की लढवण्यासाठी आपल्या भूमिकेवरती ठाम आहेत। त्यासाठी ते राष्ट्रवादी म्हणजे अजित पवार गटात प्रवेश करून महायुतीकडून विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांच्या विरोधात लोकसभा लढवण्याची शक्यता आहे। उमेदवारांची अदलाबदल केली जाण्याची शक्यता आहे। शिरूर लोकसभा मतदारसंघ खरं तर मागच्या काही दिवसांपासून चर्चेचा ठरलाय। याबाबतचे ताजी अपडेट देण्यासाठी माझी सहकारी ज्योत्सना गंगणे आपल्या सोबत जोडलेली आहे। ज्योत्सना, खरं तर शिरूर लोकसभा मतदारसंघात मागच्या काही दिवसांपासून नाट्यमय घडामोडी घडत आहेत। प्रदीप कंद भाजपचे हे अजित पवार गटात जातील अशी चर्चा होती आणि आता माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे देखील अजित पवार गटात जाऊन महायुतीकडून लोकसभा लढवण्याची शक्यता आहे। काय सांगशील याबद्दल सविस्तर? कारण अगदी बरोबर आहे। आपण बघितलं की काल जी आहे नरेंद्र मोदी यांची सभा झाली, ज्या सभेमध्ये मोदींनी 400 पार अबकी बार 400 पारचा नारा दिला। त्याचबरोबर राज्यात सुद्धा महायुतीचं 45 मिशन 45 जे आहे ते काम करत आहे आणि त्याच्यामध्ये मिशन 45 साठी महायुतीचे ते 3 प्रमुख घटक आहेत। राष्ट्रवादी अजितदादांची, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि त्याचबरोबर भाजप, हे 3 मिळून मिशन 45 लोकसभेची तयारी करत आहेत। त्यासाठी ज्या जागा म्हणजे मेरिटवरती जागा ठरवल्या जाणार आहेत, जिथे ज्या कॅन्डिडेटची निवडून येण्याची शक्यता जास्त असेल त्या कॅन्डिडेटला जास्त महत्व आणि त्याच कॅन्डिडेटला उमेदवारी देण्याची शक्कल जी आहे ती महायुती लढवत आहे। आणि त्यासाठी माजी खासदार आढळराव पाटील यांची राष्ट्रवादी अजित पवार राष्ट्रवादी गटामध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे। कारण शिरूर ही जी जागा आहे लोकसभेची ती जागा राष्ट्रवादीची आहे। मात्र राष्ट्रवादीचे असलेले याबाबतीत काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। खूप खूप धन्यवाद ज्योत्सना या सविस्तर अशा माहितीबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।